प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा मी परमेश्वराची काही वचनं घेऊन तुमच्या समोर आलोय. या आपण अगदी थोड्या वेळात काही गोष्टी पाहूया, ऐकूया आणि शिकण्याचा प्रयत्न करूया. प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय आणि पहिले 1 ते 10 वचनं आणि याच्यामध्ये एक सुंदर घटना सांगितलेली आहे आणि बघूया आपण नेमकं काय झालंय तिकडे ते. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असे. एक जन्मापासून पांगळा असणारा व्यक्ती, ज्याचे पाय नाही आहेत, जो चालू शकत नाही, आणि असा एक व्यक्ती ज्याला साधारणपणे त्याचं 30-40 वय असावं, 40च्या आसपास तो असावा असं म्हटलं जातं. आणि असा व्यक्ती त्या मंदिराच्या दरवाजाजवळ त्याला आणून बसवायचे त्याचे लोक, आणि तिथे तो फक्त भीक मागायचंच काम करायचा. त्याला दुसरं काही करता येत नसेल, करू शकला नसेल, कदाचित लग्न झालं नसेल, मुलं बाळं नसतील. अतिशय बिकट परिस्थितीत भीक मागत होता. म्हणजे काही कोणी श्रीमंत व्यक्ती नव्हता. भीक मागत होता म्हणजे त्याची परिस्थिती खूप चांगली असेल असं काहीच नाही. तर त्याला त्याची उपजीविका करण्यासाठी, पोट भरण्यासाठी त्याला भीक मागणं याच्याशिवाय दुसरा पर्याय पण नसावा. त्याला चालता येत नव्हतं, त्यामुळे तो काहीच करू शकत नसेल. अतिशय बिकट अशा अवस्थेमध्ये अधू असणारा हा व्यक्ती. आणि या व्यक्तीला सुंदर नावाच्या दरवाजाजवळ आणून ठेवलं जायचं. त्यावेळेस ते जे प्रार्थनेचं मंदिर होतं, यहुदी लोक जिथं नेहमी जाऊन सातत्याने प्रार्थना करायचे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सभास्थानामध्ये जायचा, ज्या प्रार्थनेच्या मंदिरामध्ये जायचा, आणि त्या मंदिराजवळ त्याला आणून ठेवलं जायचं. आणि त्या मंदिराजवळ त्याला आणून ठेवल्यानंतर त्याच वेळेला तिथे पेत्र आणि योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेसाठी तिकडे चाललेत, मंदिरामध्ये चाललेत. 3ऱ्या प्रहरी म्हणजे साधारण दुपारच्या 3 वाजताची वगैरे वेळ असेल. आणि त्या 3ऱ्या प्रहराला ते प्रार्थनेसाठी चाललेत. आणि त्यांच्याकडे पाहून त्याने भीक मागितली असं तिथं सांगितलंय. हा अतिशय बिकट अवस्थेमध्ये असणारा व्यक्ती, ज्याच्याकडे काहीच नसेल, ज्याचे नातेवाईक, ज्याचे मित्र त्याला तिथं उचलून आणून ठेवत असतील, प्रत्येक वेळेस तो त्यांच्यावरती अवलंबून असेल, प्रत्येक वेळेस त्यांनी त्याला मदत केल्याशिवाय, त्याच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी किंवा मित्रांनी कोणीतरी त्याला मदत केल्याशिवाय तो जागचा हलू शकत नसेल, अशा अवस्थेतला हा व्यक्ती. थोडासा विचार करा. आज तुम्ही आणि मी सगळ्या काही गोष्टी करू शकतो. आम्ही चालत जाऊ शकतो, आम्ही पाहू शकतो, आम्हाला हात दिलेले आहेत, आम्ही कष्ट करू शकतो, आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो. आज थोडासा विचार करूया. जे आंधळे आहेत, जे पांगळे आहेत, जे आधू आहेत, ज्यांना काहीच करता येत नसेल, ज्यांना सातत्याने कोणाची तरी मदतीची गरज लागते, अशा लोकांचा थोडासा विचार करायला शिकूया. ह्या व्यक्तीकडे जर पाहिलं तर तसंच थोडंसं काहीतरी वाटतं. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये म्हणूया. आणि अशा अवस्थेमध्ये तो ज्यावेळेस त्या पायऱ्यांवरती येऊन बसत असेल, घरातले लोक त्याला उचलून आणून त्या मंदिराच्या पायऱ्यांजवळ ठेवत असतील. दुर्दैवाची गोष्ट की तो त्या मंदिरामध्ये जाऊ शकत नसेल. कदाचित त्याला ते लोक, तिथले शास्त्री परुषी अलाउड करत नसतील आतमध्ये यायला. कदाचित त्याला तिथं आतमध्ये जायची परमिशन नसेल. कशी अवस्था असेल? मंदिराच्या दरवाजाजवळ बसतोय. ज्या मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जात होता, ज्या मंदिरामध्ये जिवंत देवाची आराधना केली जायची, त्या मंदिरामध्ये हा एक व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही. परंतु परमेश्वराचं त्याच्याकडे लक्ष आहे बरं का. पुढे बघा काय झालंय. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले. ज्यावेळेस पेत्र आणि योहान त्या मंदिराच्या पायऱ्या चढतायत आणि त्यावेळेस तो त्यांच्याकडे भीक मागतोय, तिथं त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ. त्या दरवाजाचं नावच सुंदर होतं, कारण
कदाचित एंट्रन्स खूप छान सजवलेला असेल, दरवाजे अतिशय भव्य दिव्य असतील, पितळेचे दरवाजे असतील, माहित नाही कसे कसे होते किंवा काय होतं नेमकं, परंतु त्या दरवाजाचं नावच सुंदर असं होतं. ब्युटिफुल गेट्स असं म्हटलं गेलं इंग्लिशमध्ये. आणि त्या सुंदर नामे दरवाजाच्या जवळ हा भिकारी बसलेला आहे. आणि तिथून पेत्र आणि योहान, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगती राहिलेले, प्रभू येशूच्या अतिशय जवळचे दोघ जण म्हणूया, पेत्र, योहान आणि याकोब, हे तिघ जण प्रभू येशूच्या अतिशय जवळचे. आणि त्यांच्यातले पेत्र आणि योहान हे त्या मंदिरामध्ये निघालेत. आणि मंदिरामध्ये जात असताना त्या भिकाऱ्याने त्यांच्याकडे पाहून भीक मागितली. आणि हा भिकारी ज्यावेळेस भीक मागतोय त्यावेळेला पेत्राच्या अंतःकरणामध्ये काहीतरी घडलंय. जो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारणारा होता, जो प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला धरून दिलं, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलं जात होतं, त्यावेळेला 3 वेळा याच पेत्राने नाकारलंय. लोक त्याला म्हणत होते, तू पण येशू संगती होतास. पण त्यावेळेला तो म्हणत होता की नाही नाही, मी त्यांच्यापैकी कोणीच नाहीये, मी त्या येशूला ओळखत देखील नाही. त्या येशूला शिव्या शाप त्यांनी त्यावेळेस दिलेले आहेत. बायबलमध्ये तुम्ही वाचा, येशूला नाकारणारा व्यक्ती. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, मरणातून पुन्हा उठला, उठल्यानंतर त्याने त्याच्या 12ही शिष्यांना त्याने दर्शन दिलंय. आणि तो म्हटलाय की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि ते सगळेजण माडीवरच्या खोलीमध्ये थांबून होते, पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करत होते. आणि सुमारे 120 लोकांवरती देवाचा आत्मा उतरून आलाय. आणि पवित्र आत्म्याने भरल्यानंतर अनेक लोकांना त्यांनी अतिशय धैर्याने सुवार्थ सांगितली. अनेकांचं तारण झालंय, अनेक जणांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय असं बायबल आम्हाला सांगतं. प्रेषितांच्या कृत्यात पहिले 2-3 काही अध्याय तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि मग असा हा पेत्र आणि योहान ज्यावेळेला त्या मंदिराच्या पायऱ्यांवरून चाललेत, या भिकाऱ्याने भीक मागितली. आणि भीक मागितल्यानंतर त्या पेत्राला काहीतरी जाणवलंय, काहीतरी त्याच्या अंतःकरणात खळबळ उडाली. आणि तो त्या भिकाऱ्याला म्हणतो, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. आता हा पेत्र त्या भिकाऱ्याला म्हणतो, माझ्याकडे बघ. आणि त्या भिकाऱ्याला वाटलं की आता आपल्याला काहीतरी चांगली भीक मिळेल, काहीतरी जास्त एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त काहीतरी आज मिळेल, असं काहीतरी त्याला वाटलं असेल. आज काहीतरी चांगलं आपल्या पदरात पडेल असं त्याला वाटलं असेल. आज काहीतरी जास्तीचे पैसे मिळतील असं काहीतरी त्याला वाटलं असेल. अपेक्षा काय आहे बघा, काहीतरी जास्त हवंय. आज प्रत्येकच मनुष्याची अपेक्षा आहे, काहीतरी जास्तीचं पाहिजे, कुठेतरी एक्स्ट्रा हवंय. जे आहे ते पुरेसं नाहीये. प्रत्येक जण आज पैशाच्या पाठीमागे धावतोय. त्या पैशासाठी सगळी नातेगोती संपवली जातात. त्या पैशासाठी काही पण केलं जातं. अगदी जर आजकालच्या बातम्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर 2-3 रुपयाच्या चिल्लरवरून वाद झाले, भांडणं झाली आणि त्याच्यासाठी डोक्यात कोयता मारला वगैरे, असे पण बातम्या काही आहेत. अगदी छोट्या छोट्या पैशांसाठी, छोट्या छोट्या अमाऊंटसाठी लोक एकमेकांचा जीव घ्यायला निघाले. आणि काहीतरी मिळेल ही अपेक्षा त्या भिकाऱ्याला. आणि म्हणून त्यांनी त्या अपेक्षेने त्यांच्याकडे लक्ष लावलं, त्यांच्याकडे पाहिलंय. आणि हा पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. काय म्हणतो हा पेत्र? माझ्याजवळ सोने रुपये काहीच नाही. त्या भिकाऱ्याचा चेहरा लगेच पडला असेल कदाचित. अपेक्षा मोठी होती ना की काहीतरी मिळेल. परंतु हा पेत्र म्हणतोय की माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. हालेलुया. त्याला वाटलं असेल आता काय देणार हा, सोनं रुपं नाहीये, पैसे नाहीये म्हणतोय, मग देणार तरी नेमकं काय. पण तो पेत्र पुढे असे म्हणतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. हालेलुया. एक अद्भुत अनुभव.
एक अद्भुत सामर्थ्य त्या पेत्रामधून निघाले. जो पेत्र येशूला नाकारणारा होता, तोच पेत्र जेव्हा पवित्र आत्म्याने भरलाय, मोठं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालंय आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून अनेकांना त्यांनी सुवार्ता सांगितली आणि हजारो लोक त्याच्या सभेला येत आहेत, हजारो लोक बाप्तिस्मा घेत आहेत. आणि तोच पेत्र आता प्रार्थनेसाठी मंदिरामध्ये चाललेला असताना त्या भिकाऱ्याकडे पाहतो आणि त्या भिकाऱ्याकडे पाहून म्हणतोय, उठ, येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय सुंदर घटना आहे, तुम्ही कल्पना करू शकता का? थोडासा विचार करा. अपेक्षा होती पैशांची, परंतु परमेश्वराला गरज माहीत होती. अपेक्षा या जगातल्या संपत्तीची, जगामध्ये घर असावं, गाडी असावं, बंगला असावा, व्यवस्थित सगळं राहणीमान असावं, प्रत्येकाची अशी अपेक्षा असते. परंतु परमेश्वराच्या इच्छा वेगळ्या आहेत. हालेलुया. आणि आम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की आम्ही अगदी थोड्या दिवसाचे पाहुणे आहोत या पृथ्वी तलावरती. अगदी 50, 60, 70 वर्ष, काही जण तर फार लवकरच निघून जातात. पण अगदी थोड्या दिवसांसाठी आम्ही या जगामध्ये आहोत. त्यातही आम्ही घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे आणि मग खूप काही गोंधळ आम्ही त्या सगळ्या गोष्टींसाठी करत असतो. परंतु थोडासा विचार करा, या भिकाऱ्याने भीक मागितली, अपेक्षा होती पैशांची, परंतु त्याला आज अद्भुत काहीतरी मिळाले. आज त्याचा दिवस होता, आज त्याचं जीवन बदलण्याचा दिवस होता. हालेलुया. बायबल आम्हाला सांगते आजच तारणाचा दिवस आहे. आज तुमचं आणि माझं जीवन बदलण्याचा दिवस असू शकतो. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे थोडासा. काय अपेक्षा आहेत आमच्या? पैसे हवेत, बँक बॅलन्स हवाय, घर पाहिजे स्वतःचं, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, कुठेतरी मनसोक्त फिरता आलं पाहिजे, बरेच काही अपेक्षा. परंतु परमेश्वराची अपेक्षा मात्र वेगळी आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो तुम्हाला आणि मला घर, गाडी, बंगला, पैसा देण्यासाठी आला नाही. आज असे कोणी जर प्रचार करत असतील ना, तर त्यांच्यापासून लांब राहायला शिका. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी आला. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या पापांची, अपराधांची क्षमा करण्यासाठी तो या जगामध्ये आला. आम्ही त्या पापामध्ये हरवलेलो होतो. देवासंगती आमचे नातेसंबंध तुटलेले होते. आम्ही देवाच्या गौरवाला अंतरलेले असे लोक होतो. देवाचा गौरव आमच्यापासून दूर होता आणि त्या देवासंगतीचे नातेसंबंध आमचे पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. आम्ही देखील आज अंतःकरणाने आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तर आम्ही आध्यात्मिक आंधळे आहोत, पांगळे आहोत, अधू असे आहोत. आमचं जर जीवन पाहिलं तर आम्ही प्रत्येक गोष्टीत आमच्या अपेक्षा वेगळ्याच काहीतरी आहेत. आणि अशा सगळ्या चुकीच्या, नको असणाऱ्या अपेक्षा घेऊन, जगिक संपत्तीकडे लक्ष लावून, जगिक गोष्टींकडे लक्ष लावून आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत. हा पेत्र म्हटलाय की माझ्याकडे सोनं रूपं काहीच नाही. त्याने त्याचा स्वतःचा बिझनेस देखील सोडून दिलाय. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला मासेमारी करताना पाहिलंय आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की माझ्या पाठीमागे ये, आणि त्यांनी ते सगळं सोडलंय, बंद केलंय, त्याचा बिझनेस त्यांनी बंद केलाय आणि येशूच्या पाठीमागे चालायला त्याने सुरुवात केली. येशूचा एक शिष्य म्हणून त्याने त्याचं जीवन स्वतःला वाहून दिलंय. जर तुम्ही या पेत्राकडे पाहिलं तर या पेत्राला देखील वधस्तंभावरती पण उलट टांगून त्याला मारले. खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत त्याला वधस्तंभावरती खिळून त्याचा मर्डर करण्यात आलाय.
का तर फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला होता, येशूच्या पाठीमागे चालत होता, येशूची सुवार्ता गाजवत होता. आणि असा हा पेत्र ज्या वेळेला त्या भिकाऱ्याकडे बघतोय, त्याला म्हणतो की माझ्याजवळ सोने रुपये काहीच नाही. त्याच्याकडे त्याची पत्नी होती, कदाचित मुलं असतील, त्याची सासू होती, त्याच्या सासूला येशूने बरं केलंय असं सांगितलंय. सासू होती म्हणजे त्याला पत्नी देखील असली पाहिजे, आणि पत्नी होती म्हणजे कदाचित मुलं देखील असतील. परंतु त्याने सगळ्याच गोष्टींचा त्याग केलाय, सगळं काही सोडून दिलंय, आणि सगळं काही सोडून तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालत होता. आणि असा हा पेत्र म्हणतो की माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. हालेलुया. अद्भुत आणि सुंदर गोष्ट आहे. गोष्ट नाही, ही सत्यकथा आहे, आणि म्हणून ते बायबलमध्ये मेन्शन करण्यात आले. लूक त्यावेळेसचा डॉक्टर होता, त्यावेळेसचा वैद्य होता, त्या लूकने लिहिलेलं हे प्रेषितांची कृत्य नावाचं पुस्तक. आणि प्रेषित म्हणजे जे त्यावेळेसचे 12 शिष्य होते, त्यांनी काय केलं त्याचं संपूर्ण वर्णन या पुस्तकामध्ये करण्यात आले. जर आम्ही विचार केला तर आमचं जीवन कसं आहे? अंतःकरणाने दुष्ट असे लोक आम्ही आहोत. बायबल तर आम्हाला म्हणते की कपटी हृदयाचे आम्ही लोक आहोत. एखाद्याकडून काहीतरी मिळणार असेल तरच आम्ही गोड गोड बोलणारे लोक आहोत. एखाद्याकडून काही मिळणार नसेल तर साधा गुड मॉर्निंग सुद्धा आम्ही कोणाला करू शकत नाही पटकन. एक मेसेज टाकायचं देखील जीवावरती येतं लोकांच्या. आजकालची दुनिया फार मतलबी झाली असं म्हणायला हरकत नाही. फक्त कामापुरता जवळ यायचं, कामापुरता जवळ करायचं. काम नसेल तर कोणाशी बोलायला देखील आम्हाला वेळ नाही, कोणासंगती बोलायची गरज वाटत नाही. काही घेणं देणं नाही राहिलेलं. तुमच्यासाठी कोणी किती काय केलं याची काडीची देखील किंमत कोणालाच राहिलेली नाही. आजच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर अंतःकरणाने आम्ही कपटी असे लोक बनलेलो आहोत. आणि या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तो म्हणतो पश्चाताप करा. हालेलुया. तो तुम्हाला आणि मला पश्चाताप करायची आज पुन्हा एकदा संधी देत आहे. जर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं तर त्या भिकाऱ्याला वाटलं असेल आज कदाचित रोज 5-10 रुपयाची चिल्लर मिळत असेल, आज 100-200 रुपये मिळतील, आज जेवण मिळेल, कदाचित चांगले कपडे मिळतील, आज बिर्याणी खायला मिळेल, आज काहीतरी जो माझ्या संगती बोलतोय त्याचा कदाचित आज बर्थडे वगैरे असेल, काहीतरी भीक वाटायला तो आला असेल, काहीतरी आज गरम कपडे, शॉल, ब्लँकेट्स वाटले जातात आणि तसं काहीतरी तो वाटायला आलाय की काय, असं काही मिळणार आहे की काय. परंतु आज त्याचं जीवन बदलायचा दिवस होता. हालेलुया. आज त्याचं जीवन बदलण्याचा दिवस होता. लूक ऋची वर्तमानात 6व्या अध्यायात आणि 45व्या वचनामध्ये सांगितले की चांगला मनुष्य चांगलं ते अंतःकरणातून बाहेर काढतो, आणि वाईट मनुष्य वाईट त्या गोष्टी अंतःकरणातून बाहेर काढतो. आम्ही आमच्या मुखातून बाहेर नेमकं काय काढतोय आज विचार करूया. आणि कदाचित काही लोक मुखातून काही बाहेर काढत नाहीत, पटकन बोलत नाहीत, परंतु अंतःकरण मात्र म्हणजे असं म्हणतात ना की जे शांत असतात त्याला घुम्या स्वभावाचे म्हटलं जातं मराठीमध्ये. जे शांत असतात ते अतिशय घातकी असतात. सांभाळून राहा अशा लोकांपासून, माझे अनुभव सांगतोय. शांत असणारे लोक अतिशय घातकी प्रवृत्तीचे असतात. बायबलही आम्हाला सांगते की उघडपणे ताडण करणारा व्यक्ती चांगला, स्पष्ट बोलणारा, तोंडावरती तुम्हाला तुमच्या समोर तुमच्यावरती चिडणारा व्यक्ती तो चांगला, परंतु अंतःकरणात कपट ठेवून तुमच्या संगती गोड गोड बोलत राहणाऱ्या लोकांपासून सावध राहायला शिका. ओके, तो विषय नाही आपला. परंतु चांगला मनुष्य का सांगतो मी, कारण ह्या पेत्राकडे ते चांगुलपण
ते पवित्र आत्म्याच्या द्वारे येणारं चांगुल पण त्याच्या जीवनामध्ये होतं. प्रभू येशू ख्रिस्ता संगती राहून प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चिन्ह चमत्कार त्याने पाहिलेत. प्रभू येशू ख्रिस्ताला फॉलो करणारा हा व्यक्ती, प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला त्या नावेमध्ये होता आणि वादळ आले आणि वादळामध्ये ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला उठवण्यात आलं आणि येशूने ते वादळ शांत केले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्यात. येशूने अंजिराच्या झाडाला दिलेला शाप आणि अंजिराच्या झाडाला शाप दिल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ते झाड कशा पद्धतीने वाळून गेलं, हे सगळं पेत्राने स्वतः निरीक्षण केलेलं, पाहिलेलं आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि त्या गोष्टींचा आज तो अनुकरण करायचा प्रयत्न करत होता. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचा प्रयत्न तो करत होता आणि तो या व्यक्तीला म्हटला की उठ, येशूच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले आणि त्याची पावले व घोटे यात तात्काळ बळ आले असं सांगितलं. त्याच्या पायांमध्ये कदाचित जे पाय सुकलेल्या अवस्थेमध्ये असतील, ज्याच्या घोट्यांमध्ये बळ नसेल, त्याचे पावलं कदाचित एकाच अवस्थेमध्ये वर्षानुवर्ष राहून वाकडे झालेले असतील, ते पाय क्षणात सरळ व्हायला सुरुवात झाली. त्याच्या घोट्यात बळ आलंय, त्याच्या पायांमध्ये जीव निर्माण झालाय आणि तुम्ही आणि मी कल्पना देखील करू शकत नाही असा अद्भुत चमत्कार तिथे घडलेला आम्हाला पाहायला मिळतो. प्रियांनो, तुम्ही आणि मी कल्पना करू शकत नाही की आमचा देव आमच्यासाठी आमच्या जीवनामध्ये काय करू शकतो, काय करू इच्छितो. आम्ही फक्त जगात जगिक गोष्टींमध्ये कपटी हृदयाने जगायचा प्रयत्न करत आहोत, परंतु देवाची इच्छा मात्र तुमच्या आणि माझ्यासाठी वेगळी आहे. आम्ही देखील अनेक वेळा वर्षानुवर्षे आम्ही चर्चला जाणारे असू, आम्ही मंदिरांमध्ये जाणारे असू, आम्ही भक्ती करणारे असू, अनेकदा आम्हाला दरवाजाच्या बाहेर किंवा गेटच्या बाहेर अनेक ठिकाणी भिकारी सापडतात, दिसतात आणि आम्ही अनेकांकडे बघतो. कधी जेवायला कुठे गेल्यानंतर आम्हाला त्या हॉटेलच्या बाहेर भिकारी दिसतात आणि कधी आम्ही त्यांना जेवण देण्याचा देखील प्रयत्न करत नाही. कधीतरी आम्ही अशा लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचा कधी प्रयत्न केलाय का? आज विचार करा स्वतःच्या जीवनामध्ये. म्हणून सांगितलं की चांगला व्यक्ती ते चांगुलपण, बायबल सांगते पवित्र आत्म्याची फळं आहेत. प्रेम, प्रीती, शांती, ममता, चांगुलपणा. वाचा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. आणि त्या गोष्टी या पेत्राकडे होत्या. येशूला फॉलो करणारा, येशूचं अनुकरण करणारा आणि देवाच्या गौरवासाठी उभा राहिलेला हा पेत्र. आणि तो व्यक्ती ज्याला तो म्हटला की उठ आणि चालू लाग, येशूच्या नावाने चालू लाग, आणि त्याची पावले व घोटे यात तात्काळ बळ आले. आमचा एखादा नातेवाईक किंवा आम्ही स्वतः कोणी आम्ही आजारी पडलो, पाय दुखतोय, पायाला लागलंय, जखम झाली, दुखापत झाली, किती प्रॉब्लेम तयार होतात. एखादा दुसरा दिवस घरामध्ये बसून राहावं लागलं, झोपून राहावं लागलं, 2-4 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात आणि अशा अवस्थेमध्ये जी मानसिकता तयार होती, उठून चालू शकत नाही, काहीच करू शकत नाही, कोणाला तरी हाक मारावी लागते, कोणीतरी काहीतरी आणून देतंय, त्यावेळेस आम्हाला ते मिळतंय, अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते, ते जीवन हा व्यक्ती वर्षानुवर्ष जगत होता. किती वर्षाचा असेल माहित नाही, पण अंदाज आहे की साधारण 40च्या आसपास तो असावा. आणि आयुष्याचे सुमारे 40 वर्ष जवळपास कोणाच्या तरी मदतीने तो जगतोय, घरच्यांच्या, नातेवाईकांच्या. अशा व्यक्तीला पैशांची गरज होती, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये त्याची शारीरिक अवस्था बदलण्यासाठी आला होता. हालेलुया. त्याची मानसिक अवस्था, त्याची आध्यात्मिक अवस्था बदलण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला. तो पेत्र आला आणि तो म्हटला, येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. आणि त्याने त्याला हात दिलाय, त्याने त्याला उठवलंय, त्याला उभं केलंय आणि त्याच्या पायांमध्ये बळ निर्माण झालंय असं सांगितलं. प्रेज द लॉर्ड.
तुमच्या जीवनात असा एखादा चमत्कार घडलाय का? प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, त्याने अनेक रोग्यांना, आजारांना बरं केलं, अनेक पक्षघाती लोकांना म्हणजे पॅरालिसिस झालेल्या लोकांना बरं केलं, मेलेल्या लोकांना त्याने जिवंत केलं, अनेकांना त्याने आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना त्याने पाय दिले, त्यांना चालायला लावले. अनेकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काम केलं, अनेक चिन्ह चमत्कार त्याने केले आणि हे सगळं या पेत्राने पाहिलं होतं. तो प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तो पुन्हा जिवंत झाला, तो तिसऱ्या दिवशी उठला. उठल्यानंतर त्याने अनेकांना दर्शन दिलं, तो स्वर्गात गेला आणि तो स्वर्गात गेल्यानंतर पवित्र आत्म्याने ज्यावेळेस त्याचे शिष्य भरले, त्यावेळेला ते देखील हे कार्य करायला सुरुवात केली, त्या लोकांनी, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि मग त्या पेत्राच्या द्वारे या व्यक्तीला एक अद्भुत जीवन मिळालेलं आम्ही पाहत आहोत. होपलेस, हेल्पलेस, म्हणजे ज्याच्याकडे काहीच आशा नव्हती, जो मदतीशिवाय काहीच करू शकत नव्हता, जो एक हरलेलं, एक अपयशी जीवन जगत होता, की कोणाच्या तरी मदतीशिवाय कुठेच जाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही, असं जीवन जगणारा व्यक्ती. पण त्या दिवशी अचानकपणे अद्भुतरित्या स्वतःच्या पायांवर उभा राहिलाय, उड्या मारू लागलाय. तुम्ही जर पुढे वाचलं 8वं वचन, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर मंदिरात गेलाय. हालेलुया. जो आयुष्यभर चालला नाही, तो वयाच्या 40व्या वर्षी, आपण असं एक अंदाज गृहीत धरून चालू, वयाच्या 40व्या वर्षी अचानक त्याच्या पायांमध्ये बळ निर्माण झाले, अचानकपणे तो चालायला लागलाय, अचानकपणे त्याच्या घोट्यांमध्ये बळ आलंय, त्याच्या पायांमध्ये ताकद निर्माण झाली, अचानकपणे क्षणार्धात अगदी, आणि त्याने चालायला सुरुवात केली. तो उड्या मारायला लागलाय, तो उड्या मारत मंदिरामध्ये गेलाय असं म्हटलंय. हालेलुया. आम्ही बघतो बायबलमध्ये काही उदाहरणं आहेत, किंवा आजच्या जगातही आम्हाला पाहायला मिळते की येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली, आरोग्य मिळालं, चमत्कार झाले, बरे झाले आणि येशूला विसरून गेले, येशूला नाकारलं लगेचच. काहीतरी हवं होतं, आरोग्याची गरज होती, शारीरिक व्याधींपासून मुक्तता हवी होती, सैतानी शक्तींपासून मुक्तता हवी होती. मंदिरात आले, प्रार्थना केली, प्रार्थना करून बरे झाले, आरोग्य प्राप्त झालं, आणि मग येशूला त्यांनी बाय बाय केलं. काही गरज नाही वाटली परत येशूकडे येण्याची. परंतु या व्यक्तीकडे पाहिलं तर हा उड्या मारत देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला असं म्हटलंय. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करत आहोत, आम्हाला आज विचार करायचा आहे. सर्व लोकांनी त्याला चालताना आणि देवाची स्तुती करताना पाहिलंय, सर्व लोकांनी. विचार करा कशा पद्धतीचं जीवन हा व्यक्ती जगलाय. भिकारी भीक मागतोय, पैसे द्या म्हणतोय, परंतु त्याला काय मिळालंय? एक अद्भुत जीवन. हालेलुया. पैसा पैसा करत जगू नका प्रियांनो. पैसा तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही, कुठलाही डॉक्टर तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. कितीही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, एक दिवस मरण येणार आहे. जे काही कमवलंय, जे काही माझं 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 करत जपून ठेवलंय, ते सगळं इथंच सोडून जावं लागेल. कितीही पैसा कमवा, कितीही प्रॉपर्टी तयार करा, कितीही मोठे व्हा, कितीही तुमचं नाव लौकिक होऊ देत, घेऊन तर काहीच जाणार नाही. तुमचं नाव लौकिक, तुमचा पैसा, तुमची प्रॉपर्टी, याच्यातलं काहीच तुमच्या संगती त्या कबरेत जात नाही. त्यामुळं आम्ही जगत असताना नेमकं कशासाठी जगतो याचा थोडासा विचार करायला शिकलं पाहिजे. माझं माझं करणाऱ्यांना करू द्या. जे तुम्ही ऐकत आहात ते तुम्ही आजपासून सुधरा.
या पेत्राकडे जर पाहिलं तर येशूसाठी सर्वस्वचा त्याग करणारा व्यक्ती, स्वतःचा बिझनेस बंद करून, मासेमारी बंद करून येशूच्या सेवेसाठी निघालेला व्यक्ती, आणि येशूच्या नावात आता चिन्ह चमत्कार करतोय. हालेलुया. तो येशू जो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे असं बायबल आम्हाला सांगतं. तो येशू आजही त्याच्या सेवकांच्या द्वारे काम करतो. या गोष्टी आज तुम्ही लक्षात घ्या. पेत्राने हा चमत्कार केलाय, पौलाने चमत्कार केले. तुम्ही पुढे पाहिलं तर अनेक चमत्कार आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याही पुढे जाऊन आजही, आजच्याही डेटला अनेक चिन्ह चमत्कार जगामध्ये अनेक ठिकाणी येशूच्या नावामध्ये घडत आहेत. रेनार्ड बॉन्केच्या जीवनातली तर एक सुंदर साक्ष. रेनार्ड बॉन्के साऊथ आफ्रिकेमध्ये एका ठिकाणी त्यांची मीटिंग होती आणि त्यांच्या मीटिंगच्या अगदी 1-2-3 दिवस अगोदर एक ऍक्सिडेंट झालाय आणि एक डॅनियल नावाचे पास्टर आहेत आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने असा विश्वास ठेवला की येशू माझ्या नवऱ्याला मरू देणार नाही. आणि तो व्यक्ती ऑन द स्पॉट ऍक्च्युली एक्सपायर्ड झाला होता. आणि तो व्यक्ती एक्सपायर्ड झालेला, परंतु त्यांच्या पत्नीचा विश्वास मोठा होता आणि त्यांची पत्नी म्हटली की माझा हजबंड, माझा पती मरणार नाही आणि माझा देव त्याला पुन्हा माझ्यासाठी जिवंत करेल. आणि 2-3 दिवसानंतर रेनॉल्ड बॉन्कीची तिथे मीटिंग होती आणि रेनॉल्ड बॉन्की नावाचे देवाचे सेवक त्या साऊथ आफ्रिकेमध्ये गेलेत आणि त्यांच्या मीटिंगमध्ये ह्याला 3 दिवस मॉर्च्युरीमध्ये ठेवण्यात आलंय. आणि हा डॅनियल 3 दिवस मॉर्च्युरीमध्ये, म्हणजे शवागृह ज्याला म्हटलं जातं, बर्फाच्या याच्यामध्ये, थंड ठिकाणामध्ये जिथं सगळे प्रेत ठेवलेले असतात, त्या प्रेतगृहामध्ये हा डॅनियल त्याची बॉडी तिथं ठेवलेली. आणि ज्या वेळेला रेनॉल्ड बॉन्के आले त्यावेळेस ती डेड बॉडी उचलून त्यांचा जो स्टेज होता त्या स्टेजच्या खालच्या साईडला एक रूम होती आणि त्या रूममध्ये नेऊन ती डेड बॉडी ठेवण्यात आली. आणि अनेक देवाचे सेवक त्या डेड बॉडीच्या भोवती जमा झालेत आणि तिथे त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि जशी रेनॉल्ड बॉन्कीची मीटिंग सुरुवात झाली तसं त्यांच्यामध्ये जीव निर्माण झालाय आणि तो व्यक्ती पुन्हा जिवंत झालाय. हालेलुया. तो व्यक्ती आजही जिवंत आहे, आजही तो देवाची सेवा करत आहे. आणि पास्टर डॅनियल त्यांचं नाव. एक अद्भुत सुंदर साक्ष आहे. तुम्ही आणि मी कल्पना करू शकत नाही परमेश्वराचं सामर्थ्य कसं आहे. आम्ही कोणत्या विचारांमध्ये जगत आहोत, आम्ही काय घेऊन चाललेलो आहोत, काय घेऊन कुठे जाणार आहोत, याचा थोडासा विचार करायला शिकूया. आमच्या अपेक्षा आहेत, पैसे मिळावेत, बंगला मिळावा, गाडी मिळावी, कार मिळावी, परंतु परमेश्वराची इच्छा आहे तुमचं जीवन बदललं जावं. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त योहान 10:10 मध्ये म्हणतो, मी जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो. आणि मग आम्ही त्या जीवनाकडे पाहत आहोत का? तो प्रभू येशू ख्रिस्त प्रकटीकरण 3:20 मध्ये म्हणतो की मी दाराशी उभा आहे आणि मी ठोकत आहे. तुम्ही जर दार उघडताल तर मी आत येईल. मला तुमच्या संगती जेवण करायचंय, मला सहभागिता हवी. सॉरी, त्याला तुमच्या संगती आणि माझ्या संगती सहभागिता हवी आहे. परंतु आम्ही जगी गोष्टींमध्ये अडकून पडलेले लोक आहोत. प्रियांनो, आज पुन्हा एकदा इच्छा आहे का? पुन्हा एकदा पश्चाताप करायची इच्छा आहे का? पुन्हा एकदा तयारी आहे का? आज तो देव तुमचं आणि माझं जीवन बदलू इच्छितो. आज तो देव आमच्या कल्पना आणि मागण्या यांच्या पलीकडे देऊ शकतो. या घटनेवरून आम्हाला पाहायला मिळतं. थोड्याशा पैशाची अपेक्षा त्यांनी केली असेल, परंतु आज त्याचं जीवन बदललंय. हालेलुया. थोड्याशा गोष्टींची त्याने अपेक्षा केली, परंतु परमेश्वराने त्याच्या जीवनात असं काही काम केलं की आता याच्या पुढे त्याला भीक मागायची गरज राहिली नाही, कोणावर अवलंबून राहायची त्याला गरज राहिली नाही. आता त्याला कोणाचीच मदतीची गरज राहिलेली नाही. आता तो चालू शकतो, फिरू शकतो, काम करू शकतो. आता त्याचं पुढचं आयुष्य तो स्वतःच्या असं म्हणूया की स्वतः सगळं काही तो आता करू शकतो. परमेश्वराने त्याचं जीवन बदलले. तोच परमेश्वर
आज तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील काम करू इच्छितो. आमच्या जीवनातलं आमचं आंधळेपणा, आमचा पांगळेपणा तो परमेश्वर काढू इच्छितो. आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही आजही पांगळे असणाऱ्या अवस्थेतच आहोत. आम्ही पंगू आहोत, आम्ही आदिवासी आहोत. आम्हाला आज विचार करायचा आहे. आज तोच येशू म्हणतो, उठ आणि चालू लाग. तोच येशू म्हणतो, आज पश्चाताप कर आणि विश्वास ठेव, म्हणजे तू देवाचा गौरव पाहशील. लाजारच्या बहिणीला तो काय म्हटला? तो म्हणतो की तू जर विश्वास ठेवशील तर परमेश्वराचा गौरव पाहशील. आणि येशूने लाजारला मेलेल्या कबरीतून 4 दिवसानंतर हाक मारली, लाजारा बाहेर ये. आणि तो लाजार बाहेर आला. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनात अद्भुत काही गोष्टी करू इच्छितो. परंतु आम्ही मात्र वेगळ्याच विचारांमध्ये जगत आहोत. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून बघायला थोडासा सुरुवात करूया. थोडासा आम्ही विचार करायला सुरुवात करूया. जगिक दृष्टिकोनातून, मानवी दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा देवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करायला शिकूया. आणि ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टींकडे जाऊ त्यावेळेस अद्भुत असं काहीतरी आमच्या पदरामध्ये पडणार आहे, याचा आज तुम्ही विश्वास ठेवा. यशाया 35:6 मध्ये सांगितलंय की, बघा मी तुमच्यासाठी वाचतो ते एक वचन. यशाया 35:5-6 मध्ये, तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील, कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. प्रेज द लॉर्ड. यशाया संदेशाने सुमारे 700 वर्ष अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी केलेली भविष्यवाणी, आणि ती आता पूर्ण होत आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये अनेक आंधळे चालू लागलेत. अनेकांचे रोग, आजार, विकार बरे झालेत. अनेक भूतग्रस्तांना प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केले. अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले. तोच देव आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करू इच्छितो. गरज आहे विश्वास ठेवायची. गरज आहे ती त्याच्याकडे पाहण्याची. गरज आहे ती त्याच्या जवळ येण्याची. विचार करायला शिकूया प्रियांनो. तो मनुष्य उठलाय, ज्याच्या पावलांमध्ये बळ निर्माण झालंय. तो चालायला लागलाय, उड्या मारीत देवाची स्तुती करत गेलाय. आज तुमच्याही जीवनामध्ये जेव्हा परमेश्वर अद्भुत काम करायला सुरुवात करेल त्यावेळेस त्या देवाला विसरून जाऊ नका. त्या देवाची स्तुती करायला शिका, त्याची आराधना करायला शिका. आणि त्याही पलीकडे जाऊन मी तर असं म्हणतो की देवाने काहीतरी अद्भुत केल्यावरतीच आम्ही देवाचा गौरव करणारे नसावे. ते गीत आहे, कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती करेंगे. काही मिळो नाही तर ना मिळो. नारायण वामन टिळक असं म्हणतात, मिळो वा न मिळो आम्हा अन्न पाणी, आम्ही प्रभूची स्तुती करीत राहू. काय मिळो अगर नाही मिळो, देवाला सोडू नका. कारण तो परमेश्वर तोच एकमेव आहे जो तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनात घेऊन जाऊ शकतो. आम्ही श्रीमंत व्यक्ती आणि तो जो लाजार होता त्याच्या संगतीचा, त्याची गोष्ट आम्हाला माहित आहे. श्रीमंत व्यक्ती श्रीमंत असताना ज्यावेळेस तो मरण पावलाय त्यावेळेस हा लाजार कोडांनी भरलेला त्याच्या दाराच्या बाहेर बसून असायचा आणि कुत्रे त्याची फोड चाटीत असत असं सांगितलं. पण ज्यावेळेस दोघंही मरण पावलेत, हा लाजार स्वर्गामध्ये गेलाय आणि श्रीमंत व्यक्ती नरकामध्ये जाऊन पडलाय. प्रियांनो, धनवान बनण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत बनायचा आपण प्रयत्न करायला शिकूया. आमचं आत्मिक जीवन सुधारण्याचा आपण प्रयत्न करायला शिकूया. देवाच्या आत्म्याने भरून देवाचा गौरव करायचा प्रयत्न करायला शिकूया. जगात काय चालू आहे याच्याकडे पाहण्यापेक्षा आमच्या जीवनात काय चालू आहे, स्वतःच्या जीवनात लोकांना सवय लागली याच्या त्याच्या घरामध्ये डोकवायची.
त्याचं काय चाललंय, याचं काय चाललंय, आणि मग चर्चा करत एकमेकाच्या कानात एकमेकाची निंदा करत बसायचं. लोकांना सवय लागलेली आहे. बाहेर निघूया याच्यातून. परमेश्वराला माझ्या जीवनात काय करायचंय याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करायला शिकूया. एक अद्भुत जीवन तो परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेला एक पक्षघाती मनुष्य त्याच्याकडे आलाय, 9व्या अध्यायामध्ये सांगितले, आणि ज्यावेळेस तो पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणण्यात आलं त्यावेळेला येशू म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, उठ आपली बाज घे आणि चालू लाग. येशू तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करायला या जगात आला. येशूने तात्काळ त्याच क्षणाला त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा केली. तोच येशू आज तुमच्या आणि माझ्याही पापांची क्षमा करू इच्छितो. आम्ही पश्चाताप करायला तयार आहोत का? आमचंही जीवन तो बदलू इच्छितो. आमचं आध्यात्मिक जीवन जे पंगू अवस्थेमध्ये आहे, जे पांगळ्या अवस्थेमध्ये आहे, ते तो बदलू इच्छितो. परंतु आमची तयारी आहे का? आज विचार करा. तुमच्या जीवनात तुम्ही विचार करा आणि परमेश्वरावरती तो विश्वास ठेवा ज्याच्याद्वारे अद्भुत जीवन तुम्हाला आणि मला प्राप्त होईल. तो विश्वास ठेवायला आपण शिकूया. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, तुमच्या माझ्या पापांसाठी मारला गेला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला, आणि येशूच्याच रक्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होती असं बायबल आम्हाला शिकवतं. आणि मग त्याच्या रक्ताच्या द्वारे जर आमच्या पापांची क्षमा होत असेल तर आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. या थांबूया आपण आज इथे. आपण ती प्रार्थना करूया की माझ्या देवा तू आमचा विश्वास वाढव. ज्या प्रकारे या भिकाऱ्याचं जीवन तू बदललंस त्या प्रकारे आम्ही देखील आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक प्रकारचे भिकारीच आहोत, एक प्रकारचे आधू आहोत, एक प्रकारचे आम्ही आंधळे आहोत. आमच्या अंतःकरणाचे नेत्र उघड, आमचा विश्वास वाढव, अशी प्रार्थना आपण त्या परमेश्वराकडे करूया. या आपण थांबूया इथे, प्रार्थना करू आपण. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, अद्भुत सामर्थ्याने भरलेले जिवंत सेनाधीश परमेश्वरा, आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण मिळून तुझ्या दयास्थानापुढे येतो. आणि परमेश्वरा, आजच्या या वचनांच्या द्वारे जे काही तू आमच्या संगती बोललास त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुला धन्यवाद म्हणतो, तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो. जिवंत परमेश्वरा, या भिकारी असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, आधू असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो पेत्राच्या द्वारे तू अद्भुत कार्य केलेलं आहेस माझे देव. त्याचं आधूपण तू काढून टाकलंस. त्याला थोड्याशा पैशांची अपेक्षा होती, परंतु परमेश्वरा त्याच्या जीवनामध्ये त्याला ज्या गोष्टींची कधीच अपेक्षा त्याने केली नसेल ते जीवन तू अद्भुतरित्या त्याला दिलेस. तुझं वचन आम्हाला सांगते, जे आम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही, जे आम्ही कानाने ऐकलं नाही, ते तू आमच्यासाठी सिद्ध केलेस. होय माझ्या जिवंत देवा, त्या गोष्टी तू आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर परमेश्वर. तीच गोष्ट तू त्या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये केलीस, आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वर. तोच येशू आजही काम करत आहे, आम्ही याच्यावरती विश्वास ठेवतो. तोच येशू जो सुमारे 2024 वर्षापूर्वी या जगात आमच्यासाठी आला, आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मारला गेला, जो पुनरुत्थित झाला आणि जो आज स्वर्गामध्ये आहे, जो खूप लवकर येणार आहे, त्या येशूवर आम्ही विश्वास ठेवतो. आणि त्या येशूच्या नावात आम्ही तुला विनंतीने प्रार्थना करतो की आमच्यातील प्रत्येकाच्या जीवनातलं अधूपण तू काढून टाक माझ्या देवा. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही ज्या त्रासांमध्ये आहोत, ज्या विकारांमध्ये आहोत, ज्या आजारांमध्ये आहोत, ज्या पापांमध्ये आहोत, त्याच्यातून तू आम्हा प्रत्येकाला बाहेर काढ माझ्या परमेश्वरा. आणि माझ्या देवा, तू आम्हाला अधिक तुझ्या जवळ येण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य पुरव, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. दया कर, कृपा कर. आज आमचंही जीवन त्या भिकाऱ्याप्रमाणे बदलून टाक. आमच्या जीवनातला अधूपण तू येशूच्या नावामध्ये काढून टाक परमेश्वरा. आमच्या जीवनातला पांगळेपणा, आमच्या अंतःकरणाचा आंधळेपणा तू दूर कर परमेश्वरा, आणि आमच्या नेत्रांना तुझं सामर्थ्य प्रगट कर परमेश्वरा. आम्ही आज तुला विनंती करतो परमेश्वर, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण तू बदलून टाक माझ्या देवा. आणि परमेश्वरा, आम्ही प्रत्येकाने तुझ्याकडे पाहावं. होय पित्या, फिलिपिकरास पत्रामध्ये तुझं वचन आम्हाला सांगते की प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाईल. होय माझ्या जिवंत देवा, येशू येण्याचे दिवस जवळ आलेले असताना आम्हाला प्रत्येकाला तुझ्या अधिक जवळ येणारं जीवन दे. आमच्या पापांपासून तू आम्हाला सुटका दे, आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर, आणि परमेश्वरा आम्हाला तुझ्या जवळ येता येऊ देत. हीच आज तुला विनंती आणि प्रार्थना आम्ही करतो. आमच्याही पापांची क्षमा कर, आणि माझ्या देवा तू आम्हाला सोडू नकोस, आम्हाला टाकू नकोस, आम्हाला दूर लोटू नकोस माझ्या देवा. तर तू आम्हा प्रत्येकाला पुन्हा एकदा तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने जवळ घे,
आणि परमेश्वरा तू आमचा सहाय्य करता हो, अशी प्रार्थना आणि विनंती आम्ही तुला करतो. हा व्हिडिओ पाहणारे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज या क्षणाला येशूच्या नावात, येशूच्या रक्ताच्या द्वारे तू कार्य कर आणि प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक, अशी विनंती आणि प्रार्थना तुला करतो. येशूच्या नावात मी आज प्रत्येकाच्या जीवनासाठी मागतो परमेश्वरा, अद्भुत असं आरोग्य तू प्रत्येकाला दे परमेश्वर पित्या. अद्भुत असं जीवन बदलणारा तो सामर्थ्याचा स्पर्श तू प्रत्येकाला कर आणि माझ्या देवा होऊ देत. त्यांच्या जीवनांमध्ये अद्भुत साक्षी तू निर्माण कर आणि त्याद्वारे तुझ्या नावाचा तू गौरव करून घे, अशी विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर पुन्हा एकदा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वचन वाचा, प्रार्थनेमध्ये राहा आणि परमेश्वर तुम्हा सगळ्यांना भरपुरीने आशीर्वादित करो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.